नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा तलाठी भरतीचा क्वेश्चन खूप सुंदर आहे। 26 ऑगस्ट 2023 चा क्वेश्चन आहे। काय क्वेश्चन आहे बघा। 1854 मध्ये टिंबटिंब लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे पाठविली। ओके, तर बरोबर 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ भारतामध्ये होता। याच्या कार्यकाळामध्ये एक वुडचा खलिता म्हणून भारतामध्ये आलेले एक शिक्षणाच्या संदर्भातला खलिता होता, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। तर लेकरांनो, ब्रिटिश कालीन भारतीय शिक्षण व्यवस्था 1813 चा तिसरा सनदी कायदा होता। या तिसऱ्या सनदी कायद्यानुसार भारतात शिक्षणावर वार्षिक 1 लाख रुपये खर्च केला जाईल अशी तरतूद करण्यात आली। 1834 ला मॅकोल्याचा खलिता आला। मॅकोल्याच्या खलित्यावेळी विल्यम बेंटिंग नावाचा भारतात गव्हर्नर होता। त्या विल्यम बेंटिंगने मॅकोल्याच्या खलित्याचा अभ्यास करून 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली आहे। तर बरोबर मॅकोल्याच्या खलित्याला भारतीय शिक्षणाचा झिरपता सिद्धांत असे म्हटले जाते। त्यानंतर 1854 ला वुडचा खलिता आलाय लॉर्ड डलहौसीच्या काळात। याने सांगितलंय भारतामध्ये शिक्षण व्यवस्था सुधारायची असेल तर तुम्ही भारतामध्ये विद्यापीठ स्थापन करा, आणि या वुडच्या खलित्याला म्हणतात भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा। 1857 मध्ये भारतात पहिले विद्यापीठ स्थापन झाले कलकत्ता, दुसरे स्थापन झाले मद्रास, तिसरे स्थापन झाले बॉम्बे। भारताचे सर्वात जुने विद्यापीठ आहे कलकत्ता, तर महाराष्ट्राचे सर्वात जुने विद्यापीठ आहे बॉम्बे। 1882 ला हंटर कमिशन लॉर्ड रिपनच्या काळात भारतात आले। हंटर कमिशनने स्थानिक शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष द्या अशी तरतूद केली। महात्मा ज्योतिबा फुले, पंडिता रमाबाई आपटे या 3 व्यक्तिमत्वांनी हंटर कमिशन समोर साक्ष्या दिल्या होत्या। 1902 साली रॅले आयोग भारतात आला। रॅले आयोगाने विद्यापीठा सुधारण्यासाठी कायदा करा अशी तरतूद केली, आणि 1902 ला आलेल्या रॅले आयोगाच्या अहवालानुसार 1904 मध्ये लॉर्ड कर्झन नावाच्या गव्हर्नरने विद्यापीठ कायदा तिथे केलेला आहे। याच पद्धतीने बरोबर वेगवेगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या द एके अकॅडमीला फॉलो करा। तलाठी भरतीची तयारी करता येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये 100% यश मिळवायचंय तर बरोबर आताच आपलं द एके अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तलाठी भरतीची बॅच जॉईन करा आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करा। थँक्यू सो मच।